नमस्कार. सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे. गणेश गायत्री मंत्र हिलिंग आपल्या पूर्ण शरीरावर आपल्याला हे हिलिंग करायचं आहे. हे हिलिंग तुम्ही जर रोज केलं म्हणजे ह्या 10 दिवसात जर तुम्ही रोज केलं तर हा मंत्र सिद्ध होतो. याचा प्रभाव हा तुम्हाला आयुष्यभर जाणवतो. जर तुम्ही डेली रोज हा मंत्र जप केला तर तुम्हाला याचे खूप अगणित असे चांगले फायदे होतात. हा मंत्र जप करताना आपल्याला आपल्या पूर्ण शरीरावरती बोलायचं आहे. मी तुम्हाला शरीराचे पार्ट सांगेल की पहिले कुठला पार्ट बोलायचा आहे, मग नंतर कुठल्या पार्टवरती. सर्वात पहिले आपल्याला सुरुवात ही पायापासून करायची आहे. सहस्रार चक्रापर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तुमच्याकडे पाणी असेल जवळ तर पाणी थोडंसं पिऊन घ्या आणि आपल्याला हा मंत्र जप करायला आता सुरुवातच करायची आहे. चला, सर्वांनी पाणी पिऊन घ्या. पाण्यावरती मंत्र म्हणायचा आहे गणपतीचा. गणपतीचा मंत्र 11 वेळेस पाण्याकडे बघून म्हणायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. हा मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि आपण आता मेडिटेशनसाठी सुरुवात करणार आहोत. सर्वांनी पाणी पिऊन घ्या 2 मिनिटांमध्ये, की आपण लगेच लाईव्हला सुरुवात करत आहोत. सर्वांनी या गायत्री मंत्राचा फायदा करून घ्या. तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. तुम्हाला जर वाटतं की माझ्या जीवनामध्ये सकारात्मक बदल व्हावा, माझा ऑरा पॉझिटिव्ह व्हावा, तर नक्की हा मंत्र जप तुम्ही आयुष्यभर केला तर उत्तमच आहे. तुमची स्मरणशक्ती चांगली होईल, तुमचे सर्व चक्र चार्ज होतील, तुमचं जीवनच अगदी जादूच्या कांडीसारखं बदल घडून येईल तुमच्या जीवनामध्ये. तर चला, सर्वांनी डोळे बंद करा. आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक श्वासावरती लक्ष केंद्रित करा आणि सर्व लक्ष आपल्या दोन्ही पायांकडे करा. सर्व लक्ष आपल्या दोन्ही पायांवरती घ्यायचं आहे आणि गायत्री मंत्र म्हणण्याला सुरुवात करायची आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. 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 आता बघायचं आहे की आपल्या दोन्ही पायांमध्ये खूप छान एनर्जी निर्माण झालेली आहे, प्रकाशमान झालेले आहेत आपले दोन्ही पाय. आता हळूहळू आपलं ही पूर्ण एनर्जी आपल्या मांड्यांवरती येत आहे. तर मांडीवरती आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्.
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। बघायचं आहे आपल्या मांड्यांवरती खूप सकारात्मक एनर्जी निर्माण झालेली आहे। इथे खूप सुंदर प्रकाश पडलेला आहे। आपले दोन्ही हात हे आकाशाच्या दिशेने आपले तळवे असायला हवे। आणि आता आपण मूलाधार चक्रावरती हा मंत्र म्हणणार आहे, जिथे भगवान आपल्या म्हणजे मूलाधार चक्रावर, प्रत्येकाच्या मूलाधार चक्रावर त्यांचं अधिष्ठान आहे। अगदी आपण जर अथर्व शीर्ष वाटलं तर त्या अथर्व शीर्षामध्येही लिहिलेलं आहे त्वम मूलाधार स्थितम, म्हणजे गणेशाचं स्थान हे मूलाधारावर आपल्या चक्रांमध्ये आहे। प्रत्येक चक्रावर वेगवेगळी देवता आहे, तसेच गणपती हा मूलाधार चक्रावरचा स्वामी आहे। म्हणून ह्या ठिकाणी लाल कलरची एनर्जी आपण बघायची आहे। एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। 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 आता ह्या ठिकाणी लाल रंगाचा प्रकाश बघायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे ह्या एनर्जीचा, ह्या ऊर्जेचा। आता आपण स्वादिष्टान चक्रावरती हा मंत्र म्हणणार आहे। जसं मूलाधार चक्र हा तुम्हाला स्थिरता देतो, हिंमत देतो, पैसा देतो, संपत्ती देतो, त्याचप्रमाणे नातेसंबंध, आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये येणाऱ्या नवनवीन संकटांवर कशी मात करायची यासाठी नवनवीन काही आयडिया असेल किंवा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सुचवायच्या आहेत, तुमची बुद्धी तल्लख करायची आहे, तर तुम्ही स्वादिष्टान चक्रावरती मंत्र म्हणायचा आहे। एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्ताय विद्महे वक्रतुंड